5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर आणि संस्थाचालक संघटना एका झेंड्याखाली आलेल्या आहेत। इतिहासातील पहिलीच ही अशी वेळ असेल की महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतरांनी संस्थाचालक संघटना एका झेंड्याखाली आलेल्या आहेत। कारण तसंच आहे की 15 मार्च 2024 जो संच मान्यतेचा आदेश आला, तो ज्या दिवशी आला तो काळा दिवस म्हणून शिक्षक पाहतात। त्यानंतर TET सक्ती करणारा निर्णय झाला। तो निर्णय सुद्धा शिक्षकांसाठी क्लेशदायक आहे। असे अनेक प्रश्न सर्व शिक्षकांचे प्रलंबित असल्याने महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे। ही नाराजी व्यक्त करण्यासाठी इतिहासातल्या पहिल्याच वेळी सर्व संघटना एका झेंड्याखाली एकवटल्या आहेत। हा अभूतपूर्व असा ऐतिहासिक असं मोठं आंदोलन 5 डिसेंबरला होत आहे। खरं म्हणजे एवढी तीव्र नाराजी, शिक्षकांमधला असलेला संताप महाराष्ट्र शासनाने ओळखून या आदेशामध्ये बदल करणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही। 15 मार्च 2024 संच मान्यतेच्या आदेशाने गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्णतः नष्ट होणार आहे। खरं म्हणजे लोकांचा असा समज आहे की शिक्षक आंदोलन करत आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी। खरं पाहता यापूर्वी स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा आंदोलन शिक्षकांनी केलं, मात्र उद्याचं होऊ घातलेलं जे आंदोलन आहे ते स्वतःच्या फायद्यासाठी नसून समाजासाठी, पालक, समाज, शाळा व्यवस्थापन समित्या यांनी खरं म्हणजे जागरूक होऊन या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणं गरजेचं आहे। कारण या आंदोलनाकडे जर या सर्व लोकांनी, समाज, पालक, शाळा समित्यांनी दुर्लक्ष केला तर भविष्यामध्ये सर्व सरकारी शाळांचं खाजगीकरण होईल आणि धनगाणग्यांच्या म्हणजे उद्योगपतींच्या हातात शिक्षण व्यवस्था जाईल आणि फक्त ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांचीच मुलं शिकतील। गोरगरीब कष्टकऱ्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील। आता TET सारखा जो विषय आहे तर TET जी आहे तिचा निकाल जे फ्रेश सर्व विद्यार्थी आहेत ते 4 ते 5% निकाल लागतो। 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेवा झालेले शिक्षक कुटुंब, शाळा, संसार सांभाळून ही परीक्षा पास होऊ शकतील का, हा साधा प्रश्न आहे। हे अनैसर्गिक आहे। असे अनैसर्गिक नियम काढून खरं म्हणजे शिक्षण व्यवस्था फक्त कोलमडून घालायची आहे की काय असा संशय महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आणि जे सुज्ञ लोक आहेत त्यांच्या मनात निर्माण होऊ पाहत आहे। आणि म्हणून या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सर्व संघटना एकवटल्या आहेत। किरकोळ हाताच्या बोटावर मोजणाऱ्या काही संघटना त्यात सहभागी नाही आहेत। त्यांचा कदाचित वेगळा स्वार्थ असेल किंवा कसखाव भूमिका असेल, पण मी आवाहन करतोय की असे ज्या काही संघटना, त्या संघटनांचे सर्व सभासद त्यांनी आपापल्या संघटनेच्या विचारसरणीला ओळखा आणि उद्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा। कारण हे आंदोलन सर्वांसाठी आहे। निवृत्त होणारे शिक्षक सुद्धा या आंदोलनात सहभागी आहेत। मग नवीन लागलेल्या शिक्षकांनी त्या आंदोलनात उतरण्यासाठी कसली दबाव बाळगण्याची गरज नाही, कारण त्यांच्या अस्तित्वासाठी हे आंदोलन आहे। मुळात काही जणांना असं वाटतंय की आंदोलनात न उतरल्यामुळे आपल्या संघटनेचं अस्तित्व टिकून जाईल। मित्रांनो, संघटनांच्या अस्तित्वासाठी ही लढाई नाही आहे। ही लढाई आहे ती विद्यार्थी शिक्षणाच्या अस्तित्वासाठी।
आणि विद्यार्थी टिकले तरच शिक्षक टिकतील, आणि शिक्षक टिकले तरच संघटना टिकले, आणि संघटना टिकल्या तरच नेतृत्वही टिकेल. त्यामुळे जी अशी नेतृत्व आहे जी पडद्यामागून राजकारण करतायत, त्यांच्यासाठी पुढील जो काळ आहे तो खूप वाईट असेल. तरीसुद्धा याचा विचार न करता महाराष्ट्रातील तमाम सर्व नवीन असतील, जुने असतील, पदवीधर असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, उच्च श्रेणी मुख्याध्यापक असतील किंवा माध्यमिक, उच्च माध्यमिक, या सर्व शिक्षकांनी कसलाही विचार न करता या संपात उतरावं. तर उद्याचा संप आहे तो स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे, आणि उद्या जर तुम्ही सगळेजण एका झेंड्याखाली उतरला नाही तर भविष्यात स्वतःसाठीच रडा. दुसऱ्याला दोष देऊ नका, संघटनाला दोष देऊ नका, संघटनेने काय केलं नाही म्हणून सांगू शकू नका. आणि म्हणूनच प्राथमिक, माध्यमिक, शिक्षकेतर संघटना, संस्थाचालक संघटनांच्या वतीने मी आवाहन करतोय की आपण सर्वांनी एका झेंड्याखाली, एका छताखाली एकत्र या आणि उद्याचं 5 डिसेंबरचं आंदोलन आपल्या जिल्ह्यामध्ये यशस्वी करा. सर्व शाळा बंद ठेवा आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्या ठिकाणी मोर्चाची संधी परवानगी मिळाली आहे त्यांनी मोर्चा, ज्या ठिकाणी मोर्चाची परवानगी मिळाली नसेल त्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर करून शासनाला दाखवून देऊया की आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एक आहोत. धन्यवाद.